नमस्कार. ॲट पोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आपण पॉलिटिकल पोस्ट या सेगमेंट अंतर्गत एक नवीन सिरीज सुरू करतोय आणि पॉलिटिकल पोस्टमध्ये आपण विविध राजकीय व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये ॲट पोस्ट या चॅनलमध्ये त्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत पहिली आणि एक नवीन आणि एक धमाकेदार मुलाखत आपली सुरू होत आहे आमदार कृपाल तुमाने यांच्यापासून. आणि आमदार कृपाल तुमाने आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. मागचे 10 वर्ष ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. यशस्वीपणे त्यांनी त्यांचा 10 वर्षाचा कार्यकाळ गाजवला आणि आता ते महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि त्यांच्याशी आपण आज गप्पा करणार आहोत. सर, ॲट पोस्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि सर्वप्रथम तुमचं अभिनंदन हो की तुम्ही ॲट पोस्ट सारखं एक चॅनल दोघंही युवा मंडळींनी सुरू केलं. हो. आणि जरूर मला आशा आहे की खऱ्या रूपाने जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना आणि युवकांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळेल. त्यांच्या समस्या सोडवण्याकरता हा ॲट पोस्ट हा चॅनल हा कामी येईल आणि जनतेला काही दिवसाचा हवासा वाटेल. अशी शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप धन्यवाद सर. आपलं सुद्धा सहकार्य असंच राहू द्या. सर, मी आता थेट प्रश्नाकडे येतो आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, आपण 10 वर्ष रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राहिला आहात आणि आता विधान परिषदेवर आमदार म्हणून आहात. अगोदर दिल्ली, आता मुंबई असा तुमचा प्रवास हा आहे. आणि या दोन्ही टप्प्यामध्ये म्हणजे खासदार आणि आमदार आता तुम्हाला कशाची कमी जाणवते का, की या दोनमध्ये काय फरक जाणवते तुम्हाला? फरक म्हणजे असा आहे की दिल्लीला कायदे बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि दिल्लीचं जे सरकार आहे ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक सक्षम असं सरकार या देशाला मिळालेलं आहे. आणि आता त्यांनी ती 3री टर्म त्यांची या देशाला मिळालेली आहे पंतप्रधान म्हणून. त्याचा लाभ जनतेला होणार आहे. आपण बघतो आहोत की आल्या त्यांनी अनेक साऱ्या योजना लागू केल्या आणि त्या योजना लागू करताना आम्ही सुद्धा त्यांचा काम करण्याचा प्रकार बघितला आहे, काम करण्याची गती बघितली आहे. ज्या स्टाईलने ते कामं करतात त्या स्टाईलची आज देशाला गरज आहे. माझं सौभाग्य होतं की 10 वर्ष मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. जितकं चांगलं काम करता येईल तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रोजेक्ट आणले. जर आपण मियान, SEZ, IIM, IIT वगैरे सारखे जे मोठे उद्योग बघितले असेल किंवा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जे रस्त्याचे जाळे पसरवण्यात आले ते या 10 वर्षामध्ये पसरवण्यात आले आणि ते करून घेण्यासाठी मी हजारो करोड रुपयाचा निधी, मेट्रोसुद्धा ग्रामीणपर्यंत वाढवली आणि त्याचं काम आता सुरू आहे. तर या प्रकारे खऱ्या रूपाने या भागाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी खेचून आणला आणि हे कामं मी करून घेतले. याचं मला समाधान आहे. सर, खरं म्हणजे आता परत 3ऱ्यांदा आपण रेसमध्ये होतात लोकसभेमध्ये आणि तिकीट मिळणार हे जवळपास होतं, परंतु काही कारणामुळे ते नाकारले गेली. याच्यामध्ये भरपूर कारणं आली पुढं की सर्वे याबद्दल आणि भाजपा लोकांतील काही त्यांची नकारात्मक प्रतिक्रिया होती. परंतु त्यांनी जो उमेदवार दिला भाजपाने तो सुद्धा या ठिकाणी रामटेकमध्ये पडला. मग या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की ते सर्वे वगैरे फेक होते. त्यांनी जो माझ्याप्रती जो फेक नॅरेटिव्ह तयार केला होता त्यांनी तो फेक पूर्ण भाजपा नव्हती. याच्यामध्ये काही विशिष्ट लोक होते ज्याही कोणी तो केला होता. त्याच्यात ते यशस्वी झाले, परंतु तिकीट जिंकण्यात यशस्वी होऊ शकले नाही. कारण मी त्या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून काम करतो आहे आणि 15 वर्ष काम करत असताना मला जे अनुभव आले, काम कसं करायचं असते, लोकांची मनं कशी जिंकायची असते. मी फक्त लोकांची मनं जिंकण्याचं काम केलं. मी असं कोणत्याही पक्षाला साठी म्हणून मी काम करत असताना माझा शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी प्रयत्न केला. युती कशी या मतदारसंघात भक्कम होईल याचा प्रयत्न मी केला. परंतु त्या ठिकाणी ज्या प्रकारे माझी तिकीट काढण्याकरता जो प्रयत्न झाला सर्व गावाला माहिती आहे. आता त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही आहे, पण कमीत कमी ती तिकीट निघाली असती तर आम्हाला आनंद झाला असता. कारण एक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी
फार प्रयत्न केले त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा होती आणि ती प्रतिष्ठा वगैरे आहे आणि दुसऱ्या पक्षातून आणलेला उमेदवार जनतेला नकोसा वाटला असेल एखाद वेळेला किंवा नेहमी काँग्रेससोबत लढतो आणि काँग्रेसमधून आणलेला उमेदवार आपण कसा स्वीकारायचा ही कदाचित त्यांची असेल त्यांच्या मनामध्ये काय होतं मला माहिती नाही. कदाचित त्या गोष्टीचा तिथे फरक जाणवला असावा म्हणून जनतेने यावेळेला युतीला निवडून दिलं. याचं मला सुद्धा दुःख आहे. बरोबर, लोकांमध्ये पण तेच मत होतं सर की आपण आयात केलेला उमेदवार जो इथे सिटिंग उमेदवार होता त्याला तुम्ही तिकीट नाकारली आणि आयात केलेल्या उमेदवाराला तुम्ही तिकीट देऊन ऐन वेळेवर तुम्ही लागता, तर त्याविषयीची एक चर्चा लोकांमध्ये होती. हा, ही चर्चा मी पण ऐकली ज्या वेळेला मी आमच्या युतीच्या उमेदवारासाठी प्रचार करत होतो. काम करत असताना जनतेने मला अनेक ठिकाणी घेराव केला, तुम्ही सीट का सोडली वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण आदरणीय शिंदे साहेबांनी आणि आदरणीय देवेंद्रजींनी जो शब्द मला दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला. अर्धा शब्द पूर्ण झालाय, अर्धा शब्द पूर्ण व्हायचा आहे. त्याची आम्ही प्रतीक्षा करतो आहे आणि आम्हाला या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि महायुतीमध्ये आम्ही ज्या योजना अनेक योजना राबवतो आहे त्याचा लाभ हा आम्हाला होणार आणि महायुती या राज्यामध्ये पूर्ण एकदा भगवा फडकवणार यात माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. सर, तुम्ही बोलले की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, तो शब्द जर त्यांनी पाळला, आता तुम्ही बोलताना बोलले की अर्धा शब्द दिला होता, अर्धा अजून पाळायचा, काय आहे नेमकं अर्ध्या शब्दामध्ये? अर्धा पूर्ण झाला तो झाल्यावरच सांगितलं ना, पूर्ण दुसरा अर्धा पूर्ण होईल तेव्हा ते पण सांगेल की अर्धा पूर्ण झाला. अर्धा पूर्ण व्हायचा अजून, त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रतीक्षा करावी लागते. पण विश्वास होता सर की मुख्यमंत्री आपला शब्द पूर्ण करणार? मुख्यमंत्र्यांच्या प्रती आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे, त्यांच्या स्वभावाला आम्ही ओळखतो. कारण मुख्यमंत्री जनरली जे बोलतात ते करून दाखवणारे मुख्यमंत्री आहेत. अन्यथा ते बोलत नाही, तसे फार कमी बोलतात. पण जे कमी बोलण्यामध्ये बोलतात तो आपला शब्द ते सदैव पूर्ण करत आलेले आहे. हा आमच्या सर्व शिवसैनिकांना अनुभव, म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी व त्यांच्या सोबत आहोत. कारण एक असा कर्मठ वचनबद्ध नेता आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळालेले आहे. आता सर विधानसभेच्या निवडणुका पुढे आहे आणि त्या संदर्भातली प्रत्येक राजकीय पक्षांच्या हालचाली आता सुरू झाल्या आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो. आता महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये 3-3 पक्षामध्ये ही लढत होणारच आहे. महायुतीमध्ये सर अजूनही सीट शेअरिंग बद्दल काही पुढे गेलेलं नाही आहे. त्यांच्यामध्ये पण हेवे दावे किंवा शिंदेसेना म्हणतात आम्हाला 80 पाहिजे आहे, अजित पवार म्हणतात आम्हाला इतक्या पाहिजे आहे, भाजपा म्हणतात आम्ही मोठा भाऊ आहे, परंतु अजून हे पुढे जात नाही. कारण लोकसभेमध्ये सुद्धा सीट शेअरिंगमुळे बरेच प्रॉब्लेम त्यांचे पुढे गेले आणि त्याचा फटका सुद्धा बसला. यावेळेस तसं होऊ नये यासाठी काही काळजी सुरू आहे का? तुम्ही याची चिंता करू नका. आमच्या तिन्ही पक्षामध्ये खूप चांगल्या तऱ्हेचं अंडरस्टँडिंग आहे. जवळपास ते निश्चित होत आलेलं आहे. अंतिम स्टेजवरती जागा वाटपाचा प्रश्न आहेच नाही आमच्यामध्ये, परंतु तिघेही आमचे नेते बसून हा विषय लवकरच तुम्हाला संपलेला दिसेल आणि सर्वांच्या मनाला एक त्यांना सीटा मिळतील. सर्व तिन्ही पक्ष आनंदित होऊन काम करताना आपल्याला जाणवेल. कारण महायुती म्हणून आम्ही समोर जात असताना तिन्ही पक्षाची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची एक दुसऱ्यांची आहे आणि ते घेत आहेत. समाधान होईल सगळ्यांचं, सर्वांचं समाधान होईल, सर्वजण हॅपी होतील आणि आम्ही सर्वजण मिळून मेहनत करू आणि या विधानसभेवरती भाग फडकवू. शिंदे साहेबांनी सर विदर्भातील जबाबदारी तुमच्यावर दिली. आता शिवसेना संदर्भातील काही ठिकाणी तुम्हाला प्रभारी म्हणून सुद्धा आता नेमण्यात आला आहे. विदर्भामध्ये खास करून विदर्भामध्ये शिंदे सेनेचं कशा पद्धतीचं काम राहणार आहे किंवा किती सीट्स ते लढवणार आहे, कशा पद्धतीची रणनीती राहणार? आमचं आता पूर्ण विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिमचा विचार केला तर आम्ही चांगल्या पद्धतीने इथे मजबूत होतो आहे. आणखी पक्ष मजबूत करण्याकरता संपूर्ण गावागावांमध्ये पक्ष बळकट करण्याकरता माझा प्रयत्न सुरू आहे. माझी नियुक्ती केल्यानंतर मी सर्व ठिकाणी जाऊन सुद्धा आलेलो आहे. पण तुम्हाला सांगतो की कमीत कमी 20 सीटा पूर्व विदर्भातून, पूर्व आणि पश्चिम विदर्भातून, दोन्ही विदर्भातून म्हणजे आम्हाला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि जिथे आमचा पक्ष मजबूत आहे तिथेच जागा आम्ही मागणार आहोत. आम्ही अशा ज्या सीटा त्या ठिकाणी आमची ताकद नाही तिथे आम्ही सीटा मागण्याचा कधी प्रयत्नही करणार नाही. पण शेवटी तिघा जणांच्या महायुती असेल तर सर्वांना समाधानी करायचं असेल तर नेत्यांना कुठे कुठे सॅक्रिफाईस सुद्धा करावं लागते आणि ती होईल आणि
आपण बघाल की लवकरात लवकर चांगला निर्णय येईल आणि 20 जागा आम्हाला मिळेल असं अंदाज. नागपूरची काय परिस्थिती राहणार आहे सर? एकूण 12 मतदारसंघ आहे, ग्रामीणमध्ये 6, शहरामध्ये 6. नागपूरमध्ये स्वतः तुम्ही आहात. ग्रामीणमध्ये आम्ही जवळपास 3 ते 4 जागेची आता मागणी आमच्या नेत्यांकडे आम्ही केलेली आहे. आदरणीय शिंदे साहेब त्यावरती विचार करून योग्य ज्या जागा आहेत, कारण कोण निवडून येऊ शकतो काय होतं याचा जो काही फील्ड रिपोर्ट आहे तो आदरणीय शिंदे साहेबांजवळ आहे आणि आदरणीय शिंदे साहेब त्याचा अभ्यास करतात आहे आणि किती जागा जास्तीत जास्त मिळाव्या याकरता सुद्धा ते कटिबद्ध आहे आणि तसं ते माझ्याजवळ बोलले पण आहे. पण कमीत कमी 3 जागा मिळेल असा मला अंदाज. नागपूरमध्ये, नागपूर जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे आणि आता त्यावरून भरपूर आता म्हणजे 3 इन्स्टॉलमेंट एका वेळेस महिलांना मिळाले आहे आणि सर्व महिलांमध्ये त्याविषयीची एक आत्मीयता आहे की आता ही योजना आपल्याला पुढे पण मिळणार आहे. अशा वेळेस विरोधक त्याच्यावर बोलताय की निवडणुका बघून ही सुरू केलेली योजना आहे, याचा काही फायदा होणार नाही, योजना लवकरच बंद होईल. परंतु मुख्यमंत्री बोलले की योजना ही सुरू राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, आमच्यानी जेवढं होतं मी पूर्वीच सांगितलं की आदरणीय शिंदे साहेब शब्दाचे पक्के वचनबद्ध व्यक्तिमत्व आहे आणि ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो शब्द दिला आपल्या भगिनींना तो शब्द पूर्ण होईल. सरकार या निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही सत्तेवर येणारच यात कुठे शंका नाही आणि त्या परिस्थितीमध्ये ही योजना निरंतर सुरू राहील. ही योजना कधी बंद होणार नाही, कधी या योजनेकरता पैशाची कमतरता होणार नाही असं आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं आहे, जाहीररित्या सांगितलं आहे. पण मी पण तुम्हाला सांगतो की ही योजना आमच्या बहिणींसाठी आणलेली, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, गोरगरीब बहिणी आहेत, सामान्य जनता म्हणून त्या वावरत असतात. परंतु त्यांच्यामध्ये लालच कधी नसते. कधी एवढ्या मोठ्या प्रगत राज्यामध्ये त्यांनी अशी योजना म्हणजे आम्हाला पैसे द्या कधी म्हटलं नाही. परंतु ही योजना आखत असताना आणताना आम्ही लोकांनी एकच निर्णय केला की ग्रामीण भागामध्ये जी परिस्थिती आहे, कधी दुष्काळ पडतो, कधी ओला दुष्काळ पडतो, तर त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, महिलांना सुद्धा कुठे त्यांच्या कामाला हातभार सरकारचा लागावा, आमच्या महायुतीचा लागावा, म्हणून आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी प्रयत्न करून ही योजना आणली आणि ही योजना आता हिट झाली असल्यामुळे विरोधकांचे दावे दणाणले आहे. त्यांना असं वाटतं की फार त्याच्यामध्ये होते की त्यांना सरकार त्यांचीच येणार, पण आता सरकार त्यांची येऊ शकत नाही, त्यांना कळलेलं आहे. म्हणून बिनबुडाचे आरोप करण्याचं काम ते करत असतात, ते करतात आहे. करू द्या. कुत्ते भुके हजार रखते चले बाजार या म्हणीप्रमाणे आम्ही काम करत राहतो. जनतेला आम्ही न्याय देण्यासाठी काम करतो आणि करत राहू. सर, खरं म्हणजे मागच्या 2.5 वर्षापासून शिवसेनेचा वाद सुरू आहे. असली शिवसेना कोणाची, नकली शिवसेना कोणाची. आता कोर्टामध्ये हा वाद आहे. 2.5 वर्षापासून याचा अजून निकाल लागलेला नाहीये. आता मागच्या 14 तारखेला त्याचा निकाल लागणार होता, परंतु तो पण आता पुढे धकवण्यात आला आहे. तर या बाबीमध्ये अनेक मतदारांमध्ये पण संभ्रम आहे आणि शिवसेने काही नेते जरी असतील तरी त्यांच्यामध्ये पण एक धाकधूक वाटत आहे की कधी निकाल येईल, की अपात्रतेची कारवाई होईल, की आणखी पुढे काय होईल. असं असताना या पुढच्या निवडणुका कशा होणार आहे नेमकी, कारण अजून निर्णय पण आलेला नाही आहे. असं आहे की कोर्ट संविधानानुसार चालत असते. त्या ठिकाणी ज्या तारखेच्या हिअरिंग ठरली असेल त्या तारखेला हिअरिंग होईल. हिअरिंग झाल्यानंतर अशा खूप साऱ्या प्रोसेस त्या कोर्टामध्ये सुद्धा असतात आणि त्या प्रोसेस ही ऑफिशियल प्रोसेस आहे, याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु नक्की सांगतो की असा आमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा निकाल येणार नाही. उलट त्यांचे जे 16 आमदार आहेत त्यांना अपात्र करायला पाहिजे असं मला वाटते आणि आम्ही सुद्धा त्याकरता हायकोर्टामध्ये अर्ज दिलेला आहे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र होणार यात थोडी शंका नाही. आमचे कधीही होणार नाही. आम्ही सरकार जे बनवलेलं आहे अगदी सर्व कायद्याचा अभ्यास करून बनवलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने चिंता करू नये. आम्ही पुन्हा पुढचे 10 वर्ष सत्तेत राहू. पुन्हा पुढचे 10 वर्ष. सर, एक शेवटचा प्रश्न. तुमच्याकडे सर लोकांची नेहमी गर्दी असते कार्यालयामध्ये आणि आता ती गर्दी आणखी वाढलेली आहे. आता हे जबाबदारी वाढली आहे का एक परत इतर राज्यामध्ये आल्यानंतर? नाही, जबाबदारी तर वाढलेली आहे. साहेबांनी मला पूर्व विदर्भामध्ये काम करायला सांगितलेलं आहे. परंतु एक माझा स्वभाव आहे की जोही व्यक्ती मला भेटायला येईल मी त्याचं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो आणि पॉझिटिव्हली प्रयत्न करतो. लोकांना जे सत्य असेल ते सांगतो की बाबा हे तुझ्या कामामध्ये ही अडचण राहू शकते, होईल नाही होईल
त्याच्यामुळे त्या लोकांना कदाचित माझा स्वभाव आवडत असेल. ही गोष्ट तुमची खरी आहे की गर्दी माझ्याकडे आता खासदारकीपेक्षा जास्त वाढत चाललेली आहे. आणि किती वाढली तरी मला फरक नाही. मी त्यांच्यासाठी काम करत राहणं, त्यांना सेवा देईल, माझ्याने जेवढं होते तेवढं जास्तीत जास्त काम करण्याचा मी प्रयत्न करील. जनतेला जरूर न्याय देईल एवढंच प्रसंगी सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. तर धन्यवाद. जनतेची सेवा करत राहील आणि यापुढे जनता हीच सर्वस्व असल्याचं आपल्याला तुमाने साहेबांनी सांगितलं आहे. यासह त्यांनी आपल्याला राज्यातील एकंदरीत परिस्थिती, लाडकी बहीण योजना, त्यानंतर शिवसेनेसंदर्भात काय होईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शीट शेअरिंग कसं राहील आणि समन्वयातून महायुतीमध्ये आपण कशा पद्धतीने जिंकून येऊ आणि पुढचे 10 वर्ष सत्ता आपलीच राहील असा दावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी केला आहे. तर पॉलिटिकल पोस्टमध्ये आपण पहिला इंटरव्ह्यू आमदार श्री कृपालजी तुमाने यांचा घेतला आहे. असेच इंटरव्ह्यू, मुलाखती आपण यापुढे घेत राहणार आहोत. वेगवेगळ्या लोकांशी आपण मुलाखती घेऊन त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. आणि यासह इतरही बातम्या, घडामोडी, विश्लेषण, मुलाखती बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा @पोस्ट मराठीवर. धन्यवाद.